There are two techniques of plain text to cipher text. We can say substitution, cipher technique, substitution and transposition. Recently, we had seen that substitution cipher technique means what? The characters of a plain text are replaced by other characters, numbers, or symbols. So that is called as substitution cipher technique. And these are the examples of substitution cipher techniques. That is Caesar cipher, modified Caesar cipher, monoalphabetic, polyalphabetic, homophonic, and polygram. So let us see one by one these cipher techniques. So first is Caesar cipher. This Caesar cipher is proposed by Julius Caesar, and the element that means alphabet in a message is replaced by an alphabet 3 places down the line. याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेट हा 3 प्लेसेस सोडून रिप्लेस केला जाईल. म्हणजे ए, बी आणि सी हे 3 प्लेसेस स्किप केल्या जातील आणि डी तिथे ऍक्ट होईल. म्हणजे ए इज रिप्लेस्ड नाउ, सॉरी, डी इज रिप्लेस्ड विथ ए. म्हणजे ए च्या ठिकाणी डी येईल तिथे, कारण की 3 कॅरेक्टर डाऊन द लाईन. दिस इज द रूल फॉर सीझर सिफर. सीझर सिफर साठी हा रूल आहे. आता इथे जर मी म्हटलं की आपल्याला 4 प्लेसेस डाऊन द लाईन करायचं आहे, each alphabet in a message must be replaced by an alphabet 4 places down the line. It is not Caesar cipher. जुलियस सीझरने काय प्रपोज केलेला आहे अल्गोरिथम? जुलियस सीझरने हा प्रपोज केलेला आहे अल्गोरिथम की कुठलाही कॅरेक्टर 3 पेक्षा जास्त नको, 3 आणि 3च. म्हणजे ए हा 3 डी ने रिप्लेस होईल, बी हा ई ने रिप्लेस होईल, आणि जो कुठला मेसेज तुम्हाला मिळेल, सो दॅट इज द सिफर. For example, there are 26 alphabets A to Z. A must be replaced with D, B must be replaced with E, and so on. Z must be replaced with C, and this is nothing but a Caesar cipher. किती सोपा अल्गोरिथम आहे, 3 लाईनचा अल्गोरिथम आहे. A scheme for codifying message by replacing each alphabet with an alphabet 3 places down the line. So this is the scheme. Caesar cipher is the scheme, that is 3 places down the line. For example, A, B, C, D and up to Z. ही स्कीम माहिती आहे आपल्याला. मग काय होईल इथे? आता ए कसा झाला इकडे रिप्लेस, डी ने रिप्लेस झालेला आहे. ह्या पद्धतीने स्कीम चालेल आणि शेवटी झेड हा सी ने रिप्लेस केला जाईल. सॉरी, त्यानंतर मॉडिफाईड सीझर सिफर. आता याच्यामध्ये तुम्ही एक एक्झाम्पल घ्या. Computer security is important. Computer security is important. हे 4 words आहेत. Can you convert this plain text message into cipher text message? Yes, you can, by employing this technique, this Caesar cipher. तुम्ही Caesar cipher वापरून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि हा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येतो की
राईट डाऊन द अल्गोरिथम फॉर सीझर सिफर. हे अल्गोरिथमच आहे. पुट ऑल द कॅरेक्टर्स सिक्वेन्शियली, देन रिप्लेस a character 3 places down the line, second line, write down the result, जे काही येईल तो रिझल्ट. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला, कम्प्युटर सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट, कन्वर्ट दिस कम्प्युटर सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट इन सिफर टेक्स्ट बाय युजिंग द सीझर सिफर. ठीक आहे, आपण तो नंतर करू. त्यानंतर येते मॉडिफाईड सीझर सिफर. आता ह्या सायफर टेक्स्ट मध्ये आपल्याला 3च प्लेसेस डाऊन द लाईन ह्या ऑर्डर मध्येच आपल्याला कन्वर्ट करणं आवश्यक नाहीये. वी कॅन बी एनी प्लेसेस डाऊन द ऑर्डर, बट वी मस्ट बी कॉन्स्टंट. जर मी ठरवलं 4, सो दॅट इज मॉडिफाईड सीझर सायफर, दॅट इज मॉडिफाईड सीझर सायफर. आणि मी जर ठरवलं की 3, दॅट इज सीझर सायफर. लक्षात येते का तुम्हाला? मॉडिफाईड म्हणजे 3 सोडून 2 किंवा 4 कॅरेक्टर किंवा 5 कॅरेक्टर, तर हे सीझर सायफर होईल. आणि जर 4 कॅरेक्टर असेल, 5 कॅरेक्टर असेल तर मॉडिफाईड. ठीक आहे, आता इथे आपण पाहू एक्झाम्पल. त्याच्यामध्ये काय, an alphabet A may not be necessarily be replaced by D. आवश्यक नाही आहे, हा 3 प्लेसेस डाऊन द लाईन आहे D. आवश्यक नाही आपण की A हा म्हणजे रिप्लेस बाय D ओनली. नॉट, इट इज नॉट नेसेसरी, इट इज नॉट कंपल्सरी. जर असेल तर तो आहे सीझर सायफर. आपण मॉडिफाईड सीझर सायफर बद्दल बोलत आहोत. तर मॉडिफाईड सीझर सायफर मध्ये तो कदाचित E ने असेल, F ने असेल, किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही कॅरेक्टर्सनी तो रिप्लेस केला जाईल. आणि जर का तुम्ही G ने रिप्लेस केला तर थ्रू आउट तुमचा अल्गोरिथम, युअर रिप्लेसमेंट बी लाईक दिस वन, सबस्टिट्यूशन मस्ट बी लाईक दिस. तो 5 कॅरेक्टर डाऊन द लाईन असेल तर 5 कॅरेक्टर डाऊन द लाईन तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. Once the replacement scheme decided, it would be constant. तो कॉन्स्टंट राहणार आहे. त्यानंतर B थ्रू Z कुठल्याही कॅरेक्टर्सनी तो रिप्लेस केला जाईल, ए कॅरेक्टर. आणि आता आपल्याला जर का सायफर जर का ब्रेक करायचा असेल, सीझर सायफर जर ब्रेक करायचा असेल, इट इज व्हेरी इझी. आपण ते कसं आहे ते पाहू. याच्यामध्ये सायफर टेक्स्ट आहे KWUM. आता आपण अटेम्प्ट करू याला. अटेम्प्ट नंबर 1 आणि 25 असे अटेम्प्ट घ्यायचे आपल्याला. आपण काय करत आहोत, क्रिप्ट अनालिसिस करत आहोत. हा सायफर टेक्स्ट आहे, तुमच्या समोर जो दिसत आहे तो सायफर टेक्स्ट आहे. अटेम्प्ट किती होतात ते आपल्याला पाहावं लागेल. मग काय करायचं, के नंतर जे कॅरेक्टर्स येतील ते पूर्ण लिहून काढायचे आपण. के नंतर येतो L, हा झाला पहिला अटेम्प्ट. हा अटेम्प्ट पहिला झाला. ठीक आहे. हा अटेम्प्ट पहिला झाला. त्यानंतर L नंतर M येतो, तो सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, लाईक दिस. W च्या नंतर काय येतो, X येतो. दॅट इज द फर्स्ट अटेम्प्ट फॉर W. लाईक दॅट. U नंतर V येतो, M नंतर N येतो, P नंतर Q येतो, M नंतर N येतो. हा पहिला अटेम्प्ट झाला. M नंतर N. ओके. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट. आपण आता कुठल्या इथे सगळे पाहायचं आपल्याला. आणि शेवटी एक मिनिंगफुल वर्ड तुम्हाला मिळतील इथे.
इथे 18 नंबरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 18 नंबरवर येतो कम हिअर, COMEHERE. सो इन दिस वे इट इज नथिंग बट अ ब्रूट फोर्स अटॅक. आपण यालाच ब्रूट फोर्स अटॅक म्हणतो. 18 अटेम्प्टला हे कॅरेक्टर्स ब्रेक झालेत, हे कोड ब्रेक झालेत. बाकी कुठे मिनिंग तुम्हाला मिळत नाही, असा मिनिंगफुल असा कुठलाही वर्ड तुम्हाला दिसत नाही. पण एक आहे की 18 नंबरवर तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड मिळतो, कम हिअर. सो दॅट इज ब्रेकिंग द टेक्स्ट. And this is called as brute force attack. So cryptanalyst attempting a brute force attack tries all possibilities to derive the original plain text message from a given cipher text message. कुठलाही सायफर टेक्स्ट मेसेज कडनं क्रिप्टॅनालिस्ट काय करतात, ब्रूट फोर्स अटॅक अप्लाय करून सगळ्या पॉसिबिलिटीज, ओरिजिनल प्लेन टेक्स्टच्या पॉसिबिलिटीज, ते मिनिंगफुल वर्ड, काही कॅरेक्टर्स मिळतात का, वर्ड ऍक्च्युली काही सेंटेन्सेस मिळतात का, ते ह्या पद्धतीने अटेम्प्ट बाय अटेम्प्ट ट्राय करतात. नेक्स्ट सायफर आहे मोनो अल्फाबेटिक. इट इज जस्ट लाईक अ सीझर सायफर. पण सीझर सायफर मध्ये काय आहे, ए पासून ए मस्ट बी रिप्लेस विथ 3 places डाउन द लाइन. सो दॅट इज डी. सो हियर इन मोनो अल्फाबेटिक means single character can be replaced. So each A can be replaced by any other alphabet. कुठल्याही ए हा आता याच्यामध्ये सीझर सायफर सोबत जर का तुम्ही कम्पेअर केलं तर ए आणि डी मध्ये कंटिन्यू डायरेक्ट रिलेशन मिळते सीझर सायफर मध्ये. मोनो अल्फाबेटिक मध्ये तसं नाहीये. मोनो अल्फाबेटिक मध्ये मी ठरवलं की ए शुड बी रिप्लेस विथ एल. Throughout that particular algorithm, A is equal to L rahil. Correct? So that is monoalphabetic cipher. Each B can be replaced by any other random alphabet A or C through Z. कारण की B गेला, कारण की B स्वतः जाईल तिथे. B equal to B तो आहेच, आपण B हा B ने रिप्लेस नाही करत म्हणून तो B काढून टाकला. A किंवा C ते Z अँड सो ऑन. सो ए बी सी ह्या पद्धतीने मोनो अल्फाबेटिक. आता हे याच्यामध्ये काय रिझल्ट प्रत्येकाचा वेगवेगळा मिळेल. सीझर सायफर मध्ये रिझल्ट सगळ्यांचा एकच मिळतो आणि मोनो अल्फाबेटिक मध्ये सीझर सायफरचा सायफर टेक्स्ट हा वेगवेगळा राहील. सो देर इज नो रिलेशन बिटवीन रिप्लेसमेंट ऑफ बी अँड रिप्लेसमेंट ऑफ ए. जसा सीझर सायफर मध्ये रिलेशन पडते ए इज इक्वल टू डी, तो डेफिनेटली बी इक्वल टू ई राहणार आहे सीझर सायफर मध्ये. याच्यामध्ये त्याच्यामध्ये रिलेशनच नाहीये. ए हा वेगळ्या कॅरेक्टरने रिप्लेस होईल, बी हा वेगळ्या कॅरेक्टरने रिप्लेस होईल. सो याचे पॉसिबिलिटीज किती आहेत, 4 × 10⁻26 अल्फाबेट आहे म्हणून 10⁻26 अल्फा पॉसिबिलिटीज. 4 × 10⁻26 पॉसिबिलिटीज तिथे राहू शकतात. त्यानंतर पुढचा येतो पॉली अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन सायफर. आता याच्यामध्ये जसा मोनो अल्फाबेटिक म्हणजे सिंगल कॅरेक्टर, याच्यामध्ये पॉली अल्फाबेटिक म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर्स विल बी रिप्लेस विथ नंबर ऑफ कॅरेक्टर्स. सो युजेस मल्टिपल वन कॅरेक्टर की. Each of the key encrypts one plain text character. So the first key encrypts the first plain text character, the second key encrypts the second plain text character, and so on. So all R keys are then recycled. ते नंतर ऍब्सोल्यूट केल्या जातील. So that is called as polyalphabetic substitution cipher. याचं एक्झाम्पल आहे विजिनियर सायफर. पॉलीअल्फाबेटिक सबस्टिट्यूशन सायफरचं एक्झाम्पल आहे विजिनियर सायफर. आता ते पाहू आपण विजिनियर सायफर काय आहे. सो विजिनियर सायफर मध्ये कम्प्युटर सिक्युरिटी हा एक शब्द आहे.
हा प्लेन टेक्स्ट आपण तिथे यूज करू. युझिंग विजिनियर सायफर. आता एक लक्षात ठेवायचं, विजिनियर सायफर इज नथिंग बट पॉलिअल्फाबेटिक सबस्टिट्यूशन सायफर. याच्यामध्ये की आपण घेतला एक. ठीक आहे. आता हे जे की घेतले आपण, ह्या की आपण रिपीट करू शकतो. त्यानंतर ही की यूज नाही करायची आपण. जी की आपण वापरलेली आहे ही की आपण नंतर वापरायची नाही, यूज नाही करायची. सो लुकिंग प्लेन टेक्स्ट इन कॉलम अँड की इन रो. प्लेन टेक्स्ट हा आपण कॉलम मध्ये पाहायचा आणि की रो मध्ये पाहायची. म्हणजे सी च्या कॉम्बिनेशन मध्ये एस हा त्याचा कीचा एक एक सिंगल कॅरेक्टर इथे एन्क्रिप्ट केला जाईल, सो दॅट इट बिकम्स अ वन कम्प्लीट वर्ड or one complete word can be encrypted. सायफर टेक्स्ट काय मिळतो? सी आणि एस चा कॉम्बिनेशन हा मिळतो यू. आता तुम्हाला कळणार नाही यू का बरं आला, आपण ते पाहू नंतर. सॉरी. याच्यानंतर ओ आणि पी चं कॉम्बिनेशन हे आहे, एम आणि आय चं कॉम्बिनेशन हे आहे. काय करायचं आपण, हे कॉम्बिनेशन आहे. सायफर टेक्स्ट आला कसा है ना, विजिनियर सायफरने हा सायफर टेक्स्ट निघाला कसा ते पण पाहू. याच्यामध्ये काय केलं आपण, ए टू झेड रो मध्ये टाकले, तसेच ए टू झेड फर्स्ट कॉलम मध्ये टाकले. ठीक आहे. आधी हे टाकून घ्या आणि त्यानंतर ए च्या नंतर काय इथे बी, बी च्या नंतर सी, डी, कंटिन्यू करा. झेड नंतर काय येणार आहे, ए येणार आहे. एकतर असं लिहा किंवा असं लिहा, काही फरक नाही पडणार. ए टू झेड तुम्हाला पूर्ण ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे. घाबरू नका, हा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये मिळणार नाही. इट इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. कारण की एवढं जर तुम्ही काढत असला तर तुम्ही विजिनियर सायफर पासून सायफर टेक्स्ट तुम्ही काढणार कधी, नाही का, ते शक्यच नाहीये. त्याच्यामुळे हा क्वेश्चन येणारच नाही, आणि आला तर त्याला सोडून द्या, बिलकुल पाहू नका त्याच्याकडे. पण तरी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की इथे हा टेक्स्ट आला कसा, सायफर टेक्स्ट निघाला कसा युजिंग विजिनियर सायफर. आता इथे पहा तुम्ही, पहिला काय, कम्प्युटर आणि त्याचे हे कीज आहेत. इथे पहा, कम्प्युटरचा सी हा इथे आहे टॉपला, आणि त्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये एस. इथे काय यायला पाहिजे, या दोघांचं कॉम्बिनेशन काय यायला पाहिजे, यू यायला पाहिजे. करेक्ट, यूच यायला पाहिजे ना. आला यू इथे. हा यू कसा आला, तर रोज आणि कॉलमचं इंटरसेक्शन, इथे आला यू. तर ह्या पद्धतीने हा इथे यू आला. आता पुढे पाहू कुठे आहे अजून, ओ आणि पी यांचं कॉम्बिनेशन डी, एम आणि आय चं कॉम्बिनेशन यू. ह्या पद्धतीने कंटिन्यू करा तुम्ही, तुम्हाला मिळेल सायफर टेक्स्ट. ठीक आहे. कुठलाही तुम्ही की घ्या आणि त्यानंतर हे पूर्ण तुमचा रिझल्ट आला. कधी कधी रिपीट होऊ शकतात कॅरेक्टर्स, तर तिथे आपल्याला त्याच्यावर परत एकदा ते कॅरेक्टर लिहून घ्यावे लागतील. आय, हा यू परत आला इथे, ग्रीन मध्ये दाखवला मी त्याला. हा यू ग्रीन मध्ये दाखवला मी त्याला. एल, इथे झेड पहा 2 वेळा आलेला आहे, ग्रीन मध्ये आणला मी त्याला. इथे के, एक्स. ह्या पद्धतीने आपण इथे अजून एक आहे क्यू. हा पूर्ण झाला. हा पूर्ण काय झाला आता, विजिनियर सायफर. आणि हा विजिनियर सायफर मिळून तुम्ही याला आपण असं म्हणू शकतो की सायफर टेक्स्ट इथे ऑब्टेन केला आपण. ठीक आहे. तर प्लेन टेक्स्ट काय इथे, कम्प्युटर सिक्युरिटी, आणि हा त्याची की, ठीक आहे. आता ही की आणि प्लेन टेक्स्ट या दोघांना कॉम्बिनेशन
केल्यानंतर, या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर हे सगळे इथे आलेले आहेत. ठीक आहे. सो दॅट इज द रिझल्ट ऑफ विजिनियर सिफर. आणि विजिनियर सिफर इज नथिंग बट पॉलीअल्फाबेटिक सबस्टिट्यूशन सायफर. त्यानंतर होमोफोनिक सबस्टिट्यूशन सायफर. आता या होमोफोनिक सबस्टिट्यूशन सायफर मध्ये one plain text alphabet can map to more than one cipher text alphabet. आज पूर्वी काय होतं, एक कॅरेक्टर एकासोबत मॅप करायचं. आता इथे एक कॅरेक्टर मल्टिपल कॅरेक्टर सोबत मॅप करता येईल. सायफर टेक्स्ट अल्फाबेट कॅन बी एनी वन ऑफ द चोजन सेट. फॉर एक्झाम्पल, A can be replaced by D, H, P, R. ह्या चार पैकी एक कुठलाही. B can be replaced by E, I, Q, S and so on. मग आपण काय करायचं की नंबर ऑफ कॅरेक्टर्स 4, 5 चूज करायचे आणि एक सिंगल कॅरेक्टर जो प्लेन टेक्स्ट आहे त्याला याच्यासोबत मॅप करायचं. अँड यू कॅन नाव गो टू द सायफर टेक्स्ट. ओके. आणि शेवटचा पॉलीग्राम सबस्टिट्यूशन सायफर. पॉलीग्राम सबस्टिट्यूशन सायफर मध्ये कंप्लीट ब्लॉकच दुसऱ्या ब्लॉकने सबस्टिट्यूट केला जाईल. वन कंप्लीट ब्लॉक विल बी सबस्टिट्यूटेड बाय डिफरंट ब्लॉक. दॅट इज पॉलीग्राम सबस्टिट्यूशन सायफर. इट डज वर्क ऑन ब्लॉक बाय ब्लॉक्स बेसिस. फॉर एक्झाम्पल, hello, this particular word can be replaced with this U, Y, U, Q, Q, W. पण हा hello ह्या वर्डनी रिप्लेस केला जाईल. पण याच्यातला O जर काढून टाकला, आपण नुसता हेल ठेवला इथे, तर याचा अर्थ याच्यातला आपण W काढून टाकायचा का? Y, U, Q, Q नाही. हॅलो आणि हेल्प हे दोन डिफरंट वर्ड्स कन्सिडर केले जातील. सो हेल्प कॅन बी रिप्लेस्ड बाय डिफरंट टेक्स्ट ब्लॉक दॅट इज TEUI. ह्या वेगळ्या वर्ड. सो इट बिकम्स मोर डिफिकल्ट टू गेस व्हॉट आर द डिफरंट सायफर टेक्स्ट. तर हे जास्तीत जास्त डिफिकल्ट करण्यासाठी म्हणून हे सायफर टेक्स्ट इथे वापरले जातात. ठीक आहे. तर आपण पुढच्या वेळेस ट्रान्सपोजिशन टेक्निक आता इथे मी बंद करतो.